ठीक आहे, तर सेकंड क्वेश्चन झाला आपला. थर्ड क्वेश्चन आहे इंटिग्रेशनशी रिलेटेड. क्वेश्चन सिंपल आहे. एकदा तुम्हाला फक्त लक्षात यायला पाहिजे की लिमिट 0 to पाय जरी दिलं असेल तरी a + b - x ची लिमिट केल्यामुळे साइनचा कॉस कॉसचा साइन होणार, पण वरती आणि खाली कॅन्सल होणार नाही, कारण की दोन्ही ठिकाणी सेम व्हॅल्यूज आहे पण त्याचे कोएफिशियंट्स वेगळे वेगळे आहेत. अशा वेळेस काय करायला लागते आपल्याला माहिती आहे की एक आपल्याकडे केस होती अशा सॉल्व्ह करायसाठी इनडेफिनेट मध्ये. न्यूमरेटर इज नथिंग बट a टाइम्स डिनॉमिनेटर प्लस b टाइम्स डेरिवेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. हे आपण न्यूमरेटर जागेवर प्लेस करतो आणि नंतर a आणि b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून त्याला सेपरेट करून इंटिग्रेट करतो. तर जेवढं तुम्ही फास्ट कॅल्क्युलेट करू शकता तेवढा फास्ट हा क्वेश्चन होता. उदाहरणार्थ a टाइम्स डिनॉमिनेटर किती आहे 9 sin x प्लस 16 cos x, ठीक आहे, प्लस b टाइम्स याचं डेरिवेटिव्ह काढायचं आहे, हा 9 cos x मायनस 16 sin x. दॅट्स इट. सिंपल आहे. आता त्याला कंपेअर करा. न्यूमरेटर किती आहे आपला sin x प्लस cos x आणि इथे sin x च्या टर्म जर सेपरेट काढल्या, इथे sin x आणि इथे sin x. सो 9a प्लस इंटू मायनस मायनस 16b. सो 9a मायनस 16b याच्यासोबत आहे sin x. सेम लॉजिक मध्ये कॉस सोबत आहे 16a प्लस 9b. 16a प्लस 9b इंटू कॉस x झालं. या दोघांना सॉल्व्ह करायचं आपल्याला. कुठल्या दोघांना? इक्वेटिंग कोएफिशियंट जर आपण केलं, इक्वेटिंग कोएफिशियंट हे डायरेक्ट आहे, आपण शिकलेलं आहे इंटिग्रेशन मध्ये इनडेफिनेट मध्ये. जर इक्वेशन डेफिनेटचं तर आधी इंटिग्रेट आपण करू शकतो, नंतर लिमिट पुट करू शकतो. सो साइनचे कोएफिशियंट इक्वल, साइनचं कोएफिशियंट किती आहे 1. सो 9a मायनस 16b इज इक्वल्स टू 1 आणि कॉसचं कोएफिशियंट 16a प्लस 9b तो पण किती आहे 1 आहे. तर दोन इक्वेशनला आपण सॉल्व्ह करू शकतो इझिली. 9a मायनस 16b इक्वल्स टू 1 आणि 16a प्लस 9b इक्वल्स टू 1. सो बेसिकली काय करायचं, कोएफिशियंट इक्वेट करायचं. मी याला 9 ने मल्टिप्लाय करतो, याला 16 ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, कोएफिशियंट काय होणार थोडे इक्वल होईल. 9 ने मल्टिप्लाय केला 81a मायनस 144b इक्वल्स टू 9. इकडे मल्टिप्लाय करा इक्वल 256 है ना, 16चा स्क्वेअर a प्लस 144b इक्वल टू 16. दोघांना ऍड करतो कारण की कोएफिशियंट प्लस मायनस मध्ये आहे. इक्वल टू 25a टाइम्स 337a इक्वल टू 25. So therefore a equals to 25/337. आणि इथे पाहून तुम्हाला समजायला पाहिजे 337 इथे आले, इथे ऑप्शन मध्ये आपल्याकडे 337 आहे, म्हणजे आपला जो व्हॅल्यू आला तो जवळपास करेक्ट आहे, जो आपण काढलेली व्हॅल्यू आहे a ची. तर या a ची व्हॅल्यू यूज करून कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला मिळणार b ची व्हॅल्यू. एका इक्वेशन मध्ये कुठल्या पुट करायचं, कुठेही करा. So let's say 9b is equals to 1 minus 16a. Okay, so 1 minus 16 into 25/337. No problem. 337 minus 16 into 25 किती होता है? कसं मल्टिप्लाय करायचं बघा, जास्त करायचं. 25 into 10 एडिशन आले आणि 25 into 6 किती होते 150. 250 आणि 150 300 I guess. 25 आणि 150 300 approximately 7. No problem. सो हे आपल्याला किती मिळणार आहे आता, सबट्रॅक्शन करा 37 बाय अच्छा 400 400 हा झाला मायनस 63 डिवाइड बाय 337. ही व्हॅल्यू कशी आहे 9b ची, आपल्याला फक्त b पाहिजे.
So divide by 9, which implies that b is equals to, now divide जर केलं तर 9 1 जर 9 7 so basically minus 7 by 337. a मिळाला आहे, b मिळाला आहे. हेच आपलं मेन काम होतं. आता आपण याला सॉल्व करताना जर सॉल्व करायचं असेल इंटिग्रेशन फार सोपं आहे, कारण की न्यूमरेटरच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करतोय मी. इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर सोबत काय डिनॉमिनेटर पण आहे, तर डिनॉमिनेटरने जर डिवाइड केलं हा डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. बेसिकली इंटिग्रेशन ऑफ ए राहणार प्लस बी टाइम्स बी कॉन्स्टंट आहे, डिनॉमिनेटर आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे डायरेक्ट आन्सर काय राहणार आहे लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी. हे आपला आन्सर आहे. ठीक आहे, तर प्लस सी तर गरज पडणार नाही कारण ते डेफिनेट आहे. तर व्हॅल्यू पुट करूया आपण. सो इंटिग्रेशन इज इक्वल्स टू 80 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ ए किती आहे 25/337 dx माइनस बी ची व्हॅल्यू आहे 7/337. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू मायनस आहे, मायनस लिहिले इथे आणि डायरेक्ट लॉग ऑफ काय लिहायचं लॉग ऑफ डिनॉमिनेटर दैट इज 9 sin x plus 16 cos x. ठीक है, लिमिट 0 to π/2. सी लिहायची गरज नाही कारण हा डेफिनेट आहे, नो प्रॉब्लेम. सो दिस इज इक्वल्स टू 80 दिला आपण, 0 to π/2 केलं त्याचं इंटिग्रेशन 1 राहणार आहे. सो 25/337 into π/2. 0 to सबट्रैक्ट केलं तर काही फरक पडणार नाही. 7/337 लॉग ऑफ पहले π/2 ठेवा. sin π/2 ची व्हॅल्यू 1 आहे, cos π/2 ची व्हॅल्यू 0. तो बेसिकली 1 राहिला इथे, 1 म्हणजे sin 1 दॅट इज लॉग, नंतर मायनस sin 0 0 cos 0 1 9/60. दोघांमध्ये कॉमन काय 337 बाहेर आहे तर बाहेर काढू शकतो आपण. सो i इज इक्वल्स टू 80 डिवाइड बाय 337 आतमध्ये काय राहिलं 25 डिवाइड बाय 2 मायनस इथे फक्त 7 राहिला आणि लॉग ऑफ 9/60. तर हे आपलं ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2, 25/2 minus 7 log of 9/16. ऑप्शन नंबर 2 आहे आपलं करेक्ट ऑप्शन. राईट, इझी क्वेश्चन होता, थोडासा लेंदी आहे. कॅल्क्युलेशन चांगलं असेल तर तुम्ही हा क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकता. राईट, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.